नमस्कार मित्रांनो, मल्टीस्किल ज्ञान या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आजला आपण शिकणार आहोत वीट कशी बनते असेल, पण आजला आपण पाहून घेणार आहोत मशीन प्रेस सिमेंट फ्लाय याची वीट कशा प्रकारे बनवली जाते. मित्रांनो, मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स या विषयाअंतर्गत असलेल्या चारही विभागांमधून वर्षातून किमान 2 ठिकाणी आपल्या विषयाच्या संदर्भात क्षेत्रभेट देणे आवश्यक आहे. तर आजला आपण जाऊया अशाच ठिकाणी क्षेत्रभेट द्यायला, विटेच्या कारखान्यावरती. तर चला तर मग निघूया आपण वीट कारखान्यावरती. या विटा तयार करण्यासाठी आवश्यक असणारे सामग्री म्हणजे फ्लाय ॲश, त्याबरोबर डस्ट आणि सिमेंट यांचा वापर केला जातो. यामध्ये सिमेंटचं 1 घमेलं, फ्लाय ॲशची 2 घमेली आणि डस्टची 20 ते 22 घमेली टाकल्यानंतर अंदाजे 50 ते 55 विटा तयार होत असतात. तर हे सर्व मिश्रण एकत्रित ह्या मिश्रण टाकीमध्ये टाकलं जातं आणि त्या टाकीमध्ये टाकल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थितरित्या मिक्स होतं. मिश्रण टाकीमध्ये हे सर्व मिश्रण व्यवस्थितरित्या मिक्स झाल्यानंतर ते या बेल्टच्या साहाय्याने वर जातं आणि वर जाऊन पुन्हा दुसऱ्या टाकीमध्ये जाऊन पडत असतं. हायड्रोलिक यंत्राच्या टाकीमध्ये पडलेले मिश्रण आवश्यक तेवढेच विटा बनवण्याच्या साच्यामध्ये किंवा डायमध्ये जाऊन पडत असते. डायमध्ये आलेल्या मिश्रणाला आवश्यक तेवढा दाब देऊन त्यापासून विटा तयार होत असतात. या तयार झालेल्या विटा ठेवण्यासाठी लोखंडी मांडण्या बनवलेल्या आहेत. त्याच्यावरती त्या एक प्लाऊडचा पीस ठेवला जातो आणि त्या पीसवरती सर्व विटा व्यवस्थितरित्या रचून ठेवण्यासाठी उपयोगी येतो. मशीनमधून तयार झालेल्या विटा व्यवस्थितरित्या मांडणीवरती ठेवल्या जातात. या लोखंडी पायाच्या मांडणीवरती ठेवलेल्या विटा उचलण्यासाठी हायड्रोलिक 3 चाकाची ट्रॉली बनवलेली आहे. तर तिच्याद्वारे त्या विटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले जातात. स्थलांतरित केलेल्या विटांना दिवसातून 3 वेळा पाणी मारलं जातं, ज्यामुळे त्या विटा चांगल्या मजबूत आणि भक्कम होत असतात. आठवडाभर पाणी मारल्यानंतर या मजबूत झालेल्या विटा मागणीप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी विक्रीसाठी पाठवल्या जातात. तर मित्रांनो, आता पाहिलेला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य आम्हाला कळवा. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपला आवडता चॅनल मल्टीस्किल ज्ञान याला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत नमस्कार.